गेली 40 वर्ष मराठी तसेच हिंदीमध्ये नाटक, सिनेमा, मालिका अशा सर्व क्षेत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या दिग्गज अभिनेत्री म्हणजे सविता प्रभूणे. सिनेसृष्टीत दाखल झाल्यापासून आजपर्यंत त्यांचा जीवन प्रवास अनेक संकटांनी भरलेला होता. त्यांचा प्रेमविवाह झाला होता, मात्र काही वर्षातच त्यांना क्लेशदायक घटस्फोटाला सामोरे जावे लागले. नंतर सिंगल मदर म्हणून त्यांनी एकटीने आपल्या मुलीचा सांभाळ केला. एकीकडे आपले करिअर आणि दुसरीकडे मुलीचे संगोपन अशी तारेवरची कसरत त्यांना करावी लागली. चला तर त्यांचा हा संपूर्ण संघर्ष सविस्तरपणे जाणून घेऊया. सविता प्रभूणे यांचा जन्म 18 एप्रिल 1960 रोजी साताऱ्याला झाला. त्यांचे बालपण आणि शिक्षण साताऱ्यातच झाले. पुढे इंग्लिश विषय घेऊन त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या प्रतिष्ठित संस्थेमधून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले. येथे शिक्षण घेत असताना त्यांची ओळख सहपाठी राजेश सिंह यांच्याशी झाली. याच दरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. 1983 साली त्या दिल्लीवरून अभिनयाचे शिक्षण घेऊन परत आल्या आणि त्यांनी अभिनय क्षेत्रात काम सुरू केले. महाराणी पद्मिनी या ऐतिहासिक नाटकातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. NCDमधील अभिनयाचे संस्कार आणि अभिनयाची जाण यामुळे त्यांनी लवकरच एक दमदार नायिका म्हणून स्वतःला प्रस्थापित केले. पुढे काही नाटके गाजवल्यानंतर त्यांना लेक चाली सासरला या चित्रपटात काम करायची संधी मिळाली. पहिल्याच चित्रपटात त्यांना शशिकला, अलका कुबल, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे अशा नामांकित सहकलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव मिळाला. याचवेळी त्यांनी माधुरी दीक्षितच्या आबोध या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीतही पदार्पण केलं. एकीकडे चित्रपट विश्वात नाव कमावत असताना त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. 1984 साली 3 वर्षाच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी राजेश सिंह यांच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर एकीकडे आपला संसार सांभाळत दुसरीकडे आपली अभिनय क्षेत्रातील घोडदौड त्यांनी चालूच ठेवली. धाकटी सून, खरा वारसदार, वहिनीसाहेब, कर्तव्य, लपंडाव, कुलदीपक, कळत नकळत अशा चित्रपटात सोज्वळ आणि गंभीर व्यक्तिरेखा त्यांनी सहज साकारल्या. याशिवाय गडबड घोटाळा, मामला पोरींचा, फेकाफेकी, चक्के पंजे, तुझी माझी जमली जोडी अशा विनोदी चित्रपटात त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ या दिग्गजांबरोबर विनोदी व्यक्तिरेखाही लिहिल्या साकारल्या. कळत नकळत या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. मराठी चित्रपटांबरोबर हिंदी चित्रपटांमध्ये त्या सहजतेने वावरल्या. एकीकडे अभिनय क्षेत्रात नाव कमावत असताना वैयक्तिक आयुष्यातही त्या स्वप्नव्रत आयुष्य जगत होत्या. 5 सप्टेंबर 1991 रोजी त्यांना मुलगी झाली. त्यांनी तिचे नाव सात्विका ठेवले. मात्र काही काळातच त्याच्या सुखी संसाराला दृष्ट लागली आणि नवरा बायकोमध्ये खटके उडायला लागले. कालांतराने पती पत्नीमधील वाद विकोपाला गेले आणि सविताताई छोट्या सात्विकाला घेऊन आपल्या पतीपासून वेगळ्या राहू लागल्या. पुढे 2000 साली त्यांनी आपल्या पतीपासून रितसर घटस्फोट घेतला. यावेळी सात्विका फक्त 9 वर्षांची होती. या काळात सविताताईंनी खचून न जाता मोठ्या धीराने या परिस्थितीचा सामना केला. एकीकडे आपले करिअर सांभाळत दुसरीकडे आपल्या लहान मुलीचे पालनपोषण केले. या काळात घरोघरी, अधिकार, ऊन पाऊस, भांडा सौख्य बरे, मला सासू हवी या मराठी आणि कोशिश, कुसुम, साया, पवित्र रिश्ता या हिंदी मालिकांमुळे त्या संपूर्ण भारतातील घराघरात पोचल्या. आता त्यांची मुलगी मोठी झाली आहे. सात्विकाने जर्नलिझममध्ये पदवीचं शिक्षण घेतलं आणि नंतर मार्केटिंगमध्ये MBA केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ तिने वॅन हुसेन या इंटरनॅशनल ब्रँडसाठी मॉडेल म्हणून काम केले. सध्या ते आईप्रमाणे अभिनय क्षेत्रात काम करत नसली तरीही मनोरंजन क्षेत्राशी तिचा जवळचा संबंध आहे. ती जगातल्या टॉप समजल्या जाणाऱ्या वॉर्नर ब्रदर्स या प्रोडक्शन हाऊसमध्ये मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये काम करत आहे. तिने काही वर्षांपूर्वी रुद्रेश आनंदसोबत लग्नगाठ बांधली. आता ती सुखाने संसार करत आहे. तिला आपल्या आईने केलेल्या कष्टाची जाणीव असून मला माझ्या आईचा खूप अभिमान वाटतो असे ती एका मुलाखतीत म्हणाली होती. सध्या सविताताई स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत काम करत आहेत. घटस्फोटानंतर सविताताईंनी मोठ्या धीराने परिस्थितीचा सामना केला. या काळात अभिनयातील करिअर आणि मुलीचे संगोपन अशी तारेवरची कसरत करत त्यांनी मुलीला मोठे केले. त्यांचा हा जीवन प्रवास इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायक आहे.